रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. आश्विन नवरात्र महोत्सव महाराज, या नवरात्र महोत्सवामध्ये देवीची आराधना अनेक जण करतात, अनेक जणांनी केलेली आहे. मग कोणी कोणी या देवीची आराधना केली, का केली पाहिजे, या देवीची तपश्चर्या का केलं पाहिजे, तप का केलं पाहिजे, अनुष्ठान का पवित्र आहे त्या नवरात्रा, किंवा या नवरात्रामध्ये कोणतं कोणतं व्रत केलं पाहिजे, या देवीला कोणता नैवेद्य दाखवला पाहिजे, अनेक गोष्टी या कथेमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून जगाच्या पाठीवर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 18 उपपुराण, भारतीय संस्कृतीमध्ये अनेक ग्रंथ संपदा आहे. परंतु या ग्रंथ संपदामध्ये, या महापुराणामध्ये, या पुराणामध्ये एक पुराण, एक महापुराण, त्या महापुराणाचं नाव म्हणजे श्रीमद देवी भागवत महापुराण. तर या ग्रंथाचं महात्म्य काय आहे महाराज, काय महत्व, या नवरात्रामध्ये या देवीचा महिमा आपण जाणून घेतला पाहिजे. या देवीचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. या जगदंबा मातेची सेवा कशी करावी हे आपण जाणून घेतलं पाहिजे. काय महत्व आहे महाराज याचं, तर देवी भागवत कथा जर आपण श्रवण केली, या नवरात्रामध्ये, पवित्र असणाऱ्या या नवरात्रामध्ये श्रीमद देवी भागवत कथा जर आपण श्रवण केली तर आपल्याला त्याचा फायदा काय होतो, तर महामारी सारखे साथीचे रोग हे नष्ट होतात. जसं की कोरोना, प्लेग असे हे महामारीचे जे रोग आहेत, या कथेच्या श्रवणाने हे रोग नष्ट होतात. श्रीमद देवी भागवत कथेच्या श्रवणाने, श्रवणाचं महत्व व्यासदेव महाराजांनी राजा जन्मेजयला सांगितलं की देवी भागवत कथेचं नुसतं श्रवण जरी केलं तरी आपल्याला भूत बाधा होत नाही, पिशाच बाधा होत नाही, किंवा भूत बाधा त्याची भीती आपल्या मनामध्ये राहत नाही. श्रीमद देवी भागवत कथेच्या श्रवणाने आपल्याला असणारी शत्रुपीडा नाहीशी होते. शत्रूपासून होणारा त्रास आपला कमी होतो. एखाद्याच्या जीवनामध्ये जर पुत्र संतान नसेल आणि त्याने जर श्रीमद देवी भागवत कथा योग्य अशी तिथी निवडून श्रवण जर केली, देवी भागवत कथेचं जर त्याने आयोजन केलं, दोन्ही पती आणि पत्नी यांनी जर अतिशय तन्मयतेने, निष्ठेने जर ती कथा जर श्रवण केली तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पुत्र संतान प्राप्ती होते. जगदंबा माता की जय. श्रीमद देवी भागवत कथेच्या श्रवणाने आपल्याला जुनाट असणारे रोग हे बरे होतात, नाहीसे होतात. हे श्रीमद देवी भागवत ग्रंथ महापुराण जर हे आपल्या घरात असेल, घरात जरी ठेवला ना हा ग्रंथ आपण आपल्या देवघरामध्ये, आणि दररोज जर आपण त्या ग्रंथाची जर पूजा केली तर ते घर एक प्रकारचं तीर्थक्षेत्र बनतं. एवढा महिमा या ग्रंथाचा आहे. आणि हे जर ग्रंथ आपण अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी 3 तिथ्या वर्णन करून सांगितल्या व्यासदेव महाराजांनी. अष्टमीला, नवमीला आणि चतुर्दशीला या दिवशी जर आपण हे महापुराण जर वाचन केलं, काय केलं, यातली कथा जर वाचली, यातले श्लोक जर वाचले, किंवा नुसते श्रवण जरी केले तर त्याला फार मोठ्या अशा सिद्ध्या प्राप्त होतात. एवढा महिमा या श्रीमद देवी भागवत कथेचा आहे, या ग्रंथाचा, या महापुराणाचा आहे.
आणि जर हा वाचणारा श्रवण करणारा ब्राह्मण कुळातील असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल किंवा शूद्र असेल, आता हे सर्वच जण आले ह्याच्यामध्ये, तुम्ही माझ्याकडे पहा. जर हे महापुराण जर ब्राह्मण यांनी वाचन केलं किंवा श्रवण जर केलं तर ते वेद विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ जाणकार होतो, असा आशीर्वाद या देवी भागवत महापुराणाचा आहे. आणि जर तो क्षत्रिय असेल तर तो राजा होतो. ज्याला राजा व्हायचंय, ज्याला नगरसेवक व्हायचंय, ज्याला सरपंच व्हायचंय, ज्याला आमदार व्हायचंय, ज्याला खासदार व्हायचंय, ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय, त्यानं काय केलं पाहिजे? त्या क्षत्रियानं काय करावं? या ग्रंथाचं वाचन करावं, ह्या कथा वाचाव्यात. आणि जर वाचायला टाइम नसेल तर मोबाईल मधलं काढावं, कानाला आपण श्रवण करावं. कोण्या तिथीला? अष्टमी, नवमी आणि चतुर्दशीला. वैश्य असेल त्या वैश्याने हे महापुराण या 3 तिथीला जर श्रवण केलं, वाचन केलं तर त्याला आमापाशी लक्ष्मी प्राप्त होते. शूद्र असेल त्याने जर अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या दिवशी जर या ग्रंथाचं, या महापुराणाचं श्रवण किंवा वाचन जर केलं तर तो त्याच्या ज्ञातीमधील सर्वात श्रेष्ठ असा होतो. इतका आशीर्वाद हे श्रीमद देवी भागवत देता आपल्याला. जगदंबा माता की जय. वेद महर्षी व्यासदेव महाराजांनी आणखीन पुन्हा सांगितले. आता हे मोठे महापुराण, खूप मोठे, मग एवढं काय वाचन होणार नाही. या कलियुगामध्ये टाइम इज मनी, वेळेला फार किंमत आहे. आणि अल्प आयुष्य मानव देह, माणसाला अल्प असणारं आयुष्य, 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यातलं 50 वर्ष झोपेमध्ये गेले, राहिले 50 वर्ष. 50 वर्षामध्ये शाळेला जायचंय, ट्युशनला जायचंय, पाऊस पडला तर ट्युशन बुडवायचंय, शाळा बुडवायची म्हणजे खाडा करायचा, बुडवायची म्हणजे पाण्यात उचलून नाही. आणि सगळ्या गोष्टी ह्या त्या काळात करायच्यात. नवरात्र आल्या की मग खेळ बघायला जायचे, गरबा खेळायला जायचे किंवा असं कथेला यायचंय. हे 50 वर्षात सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. मग अशा वेळेस हे पूर्ण काय वाचन होणार नाही, पूर्ण श्रवण होणार नाही. त्याच्यासाठी वेद महर्षी व्यासदेव महाराजांनी सांगितले, जर या देवी भागवताचा एक श्लोक किंवा त्या श्लोकामधला अर्धा श्लोक सुद्धा जो कोणी भक्तिभावाने दररोज, इतका एक श्लोक भक्तिभावाने जो दररोज श्रवण करतो किंवा त्याचा एकदा तरी उच्चार करतो, त्याच्यावर ही भगवती, ही जगदंबा, ही दुर्गा माता कृपा केल्याशिवाय राहत नाही. जगदंबा माता की जय. मग कोणता श्लोक म्हणावा महाराज? 10 नाव आहेत त्या देवीचे त्या श्लोकामध्ये. असा श्लोक सांगितलाय त्यांनी. त्याच्यातलं एक तरी अक्षर लक्षात राहील का नाही आपल्या? तो श्लोक म्हणावा. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते. या मंत्राचा उच्चार दिवसातून एकदा तरी करावा महाराज. आता हे काहीच नाही लक्षात राहिलं, एक तरी अक्षर लक्षात राहिलं असेल ना. 10 विद्या त्या मोजा, तुम्हाला सांगतो. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा
नमस्तुते जगदंबा माता की जय. राहील का मग लक्षात राहील महाराज. या देवी भागवत कथेच्या श्रवणाने किंवा या महापुराणाच्या वाचनाने सुद्धा आपल्याला ही देवी आपल्यावर कृपा करेल. जगदंबा माता की. मग वेद महर्षी व्यासदेव महाराजाला राजा जनमेजय प्रश्न करू लागले की महाराज, ही जगदंबा माता म्हणजे आपल्यावर दया करणारी आहे, करुणा करणारी आहे, प्रेम करणारी आहे, ही क्षमा करणारी आहे, ही चेतना देणारी आहे, ही विद्या प्राप्त करून देणारी आहे, ही आपल्याला बुद्धी प्रदान करणारी आहे. मग ही देवी सामान्य नाही. मग मला या देवीचा पूजेचा विधी सांगा. या देवीची मी पूजा